कळलं नाही, ज्याला स्वतःला खरं खोटं कळत नाही, तुम्ही त्याला मोक्ष विचारताय. या तुमच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते की तुम्ही ज्याला गुरु मानताय तोच चुकीचा आहे. अजून किती मोठं पाप हवं. सगळ्यात मोठं पुण्य योग्य गुरु मिळणं. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान. तया कायचे कीर्तन घडेल ना. आम्ही काय करणार आहे तुम्हाला आम्हाला कीर्तन तरी सांगा बरं. अवघड आहे की नाही. आपलं नजर पवित्र नाही आपली. देवाला बघायला समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी. आमची पोरं अशी चौकात बसतात. हे कुणाली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ. असं देव कसं दिसणार तुम्हाला देव असा? हा नका. अवघड आहे. असा परमार्थ नाही चालत. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हा लय अवघड आहे आपलं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. तेवढं कशाला सोडतो? तेवढं बी खाच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो? तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो का देव? तेवढंच काम आहे देवाला. कसला परमार्थ, लय खतरनाक परमार्थ आहे यांचा. श्रावण धरतात आणि 11 महिने खातात. मग आम्हाला दाखवायला धरता का तो श्रावण? म्हणजे महादेवच पावतो, बाकीचे नाही का? हा पण तुम्हाला माहित आहे का महादेव कोण, कृष्ण कोण, राम कोण, विठ्ठल कोण माहित आहे का? काही नाही. ह्याच्यात बी भांडणे. खंडोबा तुमचा, विठोबा आमचा. कुठं कसं? 22 अवतार वारकरी संप्रदायात मानले जातात, जे आपण मानणं गरजेचं. 29 उपवास वारकरी संप्रदायात आहेत, 20+9 वैष्णव, ते आपण करायचे. 24 एकादशी, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर, शिवरात्री. सगळ्यात पहिले वैष्णव महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. सगळ्यात पहिल्यांदा पंढरीची वारी महादेवानेच केली. तुम्ही वेगळं समजताय म्हणून तुम्हाला देव सापडत नाही. सोपंच आहे की. चला माणूस कळला नाही त्याला देव काय कळायचा? काय कोणाला कीर्तन शिकवतो आम्ही. कधी कधी नवल वाटतं. आमची परिस्थिती म्हणजे यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. कोणासाठी मिळलो बाबा? ह्यांना काय कीर्तन सांगण्यात तरी मजा. तुम्हाला म्हणलं ना टाळ्या वाजू वाटलं तर वाजवीत जा. तुम्ही वाट बघता का कवा शेजारचा वाजवेल पण आम्ही वाजवते. पटलं की वाजवीत जा. लोकांचं बघण्यात आयुष्य गेलं आपलं. आपला विचार करी जा. आपुली आपण करा. तुम्हाला म्हणलं ना आनंद घ्या कीर्तनाचा. मनसोक्त कीर्तन ऐकत जा. माय विनंती माझी. नाही तर ऐकण्यात मजा नसते. चला विषयाकडे या. काही खरं नाही. आपली अंतःकरणच शुद्ध नाहीये, नजरच पवित्र नाहीये. अवघड आहे आपलं. आणि आयुष्यात किती मोठे ज्ञानी, विद्वान, तपस्वी, अधिकारी व्यक्तिमत्व व्हा, जगाच्या मालकीकडे एकदा जरा, जगाच्या मालकाशिवाय एकदा जरी दुसरीकडे नजर गेली, तुमचा विनाश ठरलेला. त्रास होणार तुम्हाला. एकदा. कितीदा म्हणते मी? एकदा बरं का. आयुष्यभर नारायण नारायण केलंय नारदानी. आयुष्यभर एकदा नजर गेलीये. कितीदा? हा कमी समजू नका नारदांना. भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत. वैराग्याला, भक्तीला ताकद द्यायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहेत ते नारद आहेत. साधे नाही आहेत ते. भक्तीचं मूर्तिवंत उदाहरण नारद आहेत. हे जे कळीचा नारद वगैरे म्हणता ना, काही नाही. नारदांनी इतकी ताकदच कोणात नाहीये. खूप तत्वशील नारद आहेत. समजून गेला आयुष्य जाईल आपल्याला नारदांना. पण ते एकदाच चुकलेत. कदाचित तेही तुमच्या आमच्यासाठी असावं की आम्हाला कळावं की नेमकं परिणाम काय होतो. किती भक्ती असेल आणि एकदा नजर फिरली तर. दृष्टी न फिरे एकदा. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं. तेजोमय प्रकाश होता. सूर्याचा तेज प्रकाश होता. पाणी स्वच्छ होतं. त्यांना पाण्यात दिसलं. मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे. मासोळीच्या मागं मासच लागतं. दुसरं काय लागतं तेव्हा? बरंच कळतं की तुम्हाला महाराज. अवघड आहे नाही का माय? आणि काय म्हणजे मला आता आमची मुलं शिवजयंती वगैरे करतात. मला नवल वाटतं कधी कधी. म्हणजे भयांगाने करतो ना आम्ही. छत्रपती शिवरायांचा विचार आम्हाला कळले का कधी? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी उठा सके. औरत जात की इज्जत करने वाले हिंदू है वो. कौतुक बायकोला वाटलं.
क्या लगता है आपको जहाँपना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को, धर्मों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगा। नाम, रुतबा, सल्तनत, इज्जत, शोहरत सब कुछ छीन लेंगे वो। आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते। वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, और औरत जात को देवी की तरह पूजते हैं, ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं। शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्यांचे वारसदार आहेत आपण, कसं देवाशिवाय दुसरीकडे नजर जावी? हा, आम्ही छत्रपतींना मानतो कारण त्यांना कळत होतं कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं। जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीमध्ये मांडी घालून बसावं। जगद्गुरु तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढून सांगावं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, मातीत कशाला बसलात, घोंगड्यावर बसा। छत्रपतींनी सांगावं, बुवा तुम्ही घोंगडं देता हा तुमच्या मनाचा मोठेपणा, पण आम्हाला आमची मर्यादा कळते। जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायचं बळ या मनगटात आहे। ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा, तुमच्या घोंगड्याचा लोभ करू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाही, हे कळतं आम्हाला, कुठं बसायचं। त्याच्यामुळे तर हिंदवी स्वराज्य उभा आहे। आम्हाला साधा सदस्य असला तरी खुर्ची टाकावी लागते। महाराजाच्या समोर खुर्ची टाका, मग ते 10 मिनिटं बसणार, मोबाईल चेक करणार, नाटक करणार आणि 10 मिनिटांनी आईट खात निघून जाणार आणि पुन्हा म्हणणार आम्हाला वारकरी संप्रदायाची जाण आहे, जाण आहे। पण आम्हाला सत्तेपुढे शानपण चालत, आम्ही क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी अरे मोठे हार आहे जरा, काय विचित्र बना यार पोरांनो, बहिणी बाबांनो, मी तुमची पाया पडते रे बाबा तुमच्या, कोण कुणाला मोठं करत नाही बघा। आई वडिलांचे आशीर्वाद असावे, विठेवरच्या मालकाची कृपा असावी, संतांची संगत असावी आणि मुखात नामचिंतन असावं। तुम्हाला भविष्याची गरज नाही, तुमचं कर्म तुम्हाला वृद्धिंगत बनवणारा विश्वास व्यासपीठावर देते। तरले तरती हा भरवसा नामधारकाचा, वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण, कशाला चिंता करताय? आणि मला विश्वास आहे, हे बघा महाराष्ट्रातले 80% ते 90% सप्ते पोरांच्या जीवावर होत आहेत आज। पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, सजावट करण्यापासून, मंदिरं धुण्यापासून सगळ्या गोष्टी पोरं करतात। कौतुक आहे मला मुलांचं। आजही आमच्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणारे एवढे चांगले संस्कार आमच्या धर्माचे आमच्या मुलांवर आहेतच। 100 एखादा वाईट गेला म्हणून 99ला नावं ठेवायचे नाही। आमचीच पोरं आहेत, आर्मीत भरती होणारी आमचीच, कीर्तनात टाळ घेणारी सुद्धा। त्यामुळे कौतुक असलं पाहिजे मुलांचं। 4 माणसात कधी पोरांचा अपमान करायचा? तुम्ही वडीलधारे आहात म्हणून सांगतात, वाईट वाटतं तुम्हाला मान्य आहे, पण 4 माणसाला सांगायचं नाही आमचं दलिंदर आहे, काही गरज नाही म्हणायची लोकाला। ते कुठं शहाणे येतं, त्यांची लेकरं कुठं लई शहाणी येते, आपला आप आपण झाकून न्यायचं। 4 माणसं नवीन आली, मुलगा समोर आला तर सांगायचं मुलगा आहे माझा, विश्वास आहे मला याच्यावर। आज जरा वाईट दिवस चालू आहेत, पण एक दिवस असा येईल आकाश ठेंगणं पडेल, एवढा प्रगती करेल आणि माझ्या नावाला सामर्थ्यवंत करेल, एवढी ताकद त्याच्यात आहे। हा विश्वास पोरांना दाखवा तर पोरं तुम्हाला सांभाळतील। हा, लय पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नसतं। आता म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली। अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली, उगाच थोडी गेले। हाय काय तर कारण आहे की त्याला, अनुकरण करतात लेकरं। म्हातारा वारकरी असल्यावर नातवाला पहिला तरी रूपाचा अभंग पाठ असतोच, पाहिजे म्हणण्यापेक्षा ती ऐकत ना म्हाताऱ्याच्या तोंडातनं। बरं मी म्हणते अभंग नसला पाठ, ती हरिमुखे म्हणा तरी, बरं तेवढं बी नाही रामकृष्ण हरी तरी, तेवढं तोंडात निघतं ना त्याच्या म्हाताऱ्यामुळं असतं रे। बरं का माय, तुमचं विलय अवघड आहे।
ह्या म्हाताऱ्या बायका दारात बसून. आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाजा येतोय. आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय. ह्यांना काय झोळ माय, सगळं ऐकतो भेटलं माय. होय ग माय. पण तुम्ही आत्ता काय करता, तुम्ही आता मिसरी चळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तुम्ही ना